आज आपण 28वा श्लोक बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण आहे ना 26 आणि 27 म्हणजे या 3 श्लोकांची शृंखला आहे. तर या 3 श्लोकांमध्ये भगवंत म्हणजे या 2 श्लोकांमध्ये जर पूर्वी काय सांगितलं आहे हे जर आपल्याला समजलं तर हे आपल्याला 29वा श्लोक समजण्यासाठी अजून सोपं राहील. तर आपण बघूया की 26, 27 तर या 26व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत होते की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपतमश्नामी प्रयत प्रयतात्मनः. म्हणजे काय की जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा काय करतो, मी त्याचा स्वीकार करतो, असे इथे भगवंत सांगत आहेत. म्हणजे इथे भगवंत काय सांगतायत की तुम्ही कुठलीही गोष्ट मला अर्पण केली, फक्त त्याच्यामध्ये काय हवं आहे, प्रेम हवं आहे. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आपण काय अर्पण करू शकतो भगवंतांना. असं नाही की आपण ज्या गोष्टी निषिद्ध आहेत त्या आपण भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत. तर भगवंत इथे स्पष्टपणे सांगत आहेत की प्रेमाने आणि भक्तीने जर मला कोणी काही अर्पण केलं तर मी त्याचा स्वीकार करतो. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये नंतरच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 27व्या श्लोकामध्ये काल पवित्र लीला माताजींनी खूप छान विश्लेषण केलं त्याचं. तर त्या 27व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत की हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. म्हणजे काय की तू जे काही ऍक्टिव्हिटीज करतो, जे काही कुठलेही तर ते काय कर, मला अर्पण कर, असे भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. म्हणजे पहिल्यांदा सांगत आहेत की पान, फळ तुम्ही काहीही प्रेमाने अर्पण करू शकता. आणि नंतरच्या श्लोकामध्ये भगवंत काय करत आहेत की सर्व कर्म अर्पण करायला सांगत आहेत की ज्याच्यामध्ये रोजच्या आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील. आणि आता 28व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत ते आपण बघूया. शुभाशुभ फलेरैव मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्ते विमुक्तो मामुपैष्यसी. भाषांतर. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फळांपासून तुझी मुक्तता होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. म्हणजे भगवंत आपल्याला अगोदरच्या 2 श्लोकांमध्ये ती प्रोसेस सांगत आहेत की पान, फळापासून आपल्याला भगवंत सांगत आहेत. आणि नंतरच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगत आहेत तू जे काही कर्म करतोयस, जे काही खातो, जे काही हवन करतोय, जे दान देतोय, म्हणजे जे काही जीवनामध्ये आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो ते भगवंत सांगत आहेत की त्या मला अर्पण कर. आणि मग इथे ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत की याप्रमाणे जर जीवन जगलो तर ते कर्मबंधने, तेव्हा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फळांपासून तुझी मुक्तता होईल. म्हणजे काय सांगत आहेत भगवंत इथे की याचं फळ काय मिळत आहे, आपल्याला फळ काय मिळणार आहे हे ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. या 2 श्लोकांचा जो सार आहे किंवा जे काही अर्थ आहे तर तो आपण बघूया की याच्यामध्ये भगवंत कसं सांगत आहे की आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला हे फळ प्राप्त होऊ शकतो. तर आता आपण 26वा श्लोक बघितला तर त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, क्रिया आलेल्या आहेत. क्रिया म्हणजे काय की जे काही आपण खातो, जे काही करतो तर ते भगवंतांना अर्पण करायचे. आणि नंतर काय आलेलं आहे, वस्तू म्हणजे जे काही आपल्या जीवनामध्ये आहे, जे काही पूर्ण जीवनच समर्पित करायचे. म्हणजे एका एका ठिकाणी क्रिया आलेली आहे आणि एका ठिकाणी वस्तू आलेली आहे. आणि आता या पदार्थ म्हणजे जे काही वस्तू पदार्थ जे काही असतील ते आपण अर्पण करायचे. आणि आता या अशा पद्धतीने जेव्हा एखादी व्यक्ती जीवन जगते तेव्हा काय होतं की ह्या कर्मबंधनापासून ती व्यक्ती काय होते, मुक्त होऊ शकते. तर इथे भगवंत कशा पद्धतीने सांगत आहेत तर आपण भगवंत इथे काय सांगत आहेत की ब्रह्मसंहितामध्ये ना, ब्रह्मसंहितेचं मी मागच्या लेक्चरमध्ये पण एक श्लोक सांगितला होता. तर हा का सांगत का ब्रह्मसंहिता आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कोण श्रेष्ठ आहे, या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केलेली आहे, ब्रह्मदेवांनी केलेली आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याला जेव्हा ब्रह्मदेव काय सांगतायत ते जर आपण समजून घेतलं तर हे आपल्याला अजून सोपं जाईल समजण्यासाठी. साक्षात ब्रह्मदेवच जर सांगतायत की भगवंतांची भक्ती ही किती दुर्लभ आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय प्राप्त होऊ शकते तर तो श्लोक आपण बघूया. ना भगवंत इथे सांगत आहेत की म्हणजे सॉरी ब्रह्मदेव म्हणत आहेत की मी आदिपुरुष श्री गोविंदांना भजतो की ज्यांना वेदांद्वारे जाणणे दुर्लभ आहे, परंतु आत्म्याच्या शुद्ध निर्मळ भक्तीद्वारे ते प्राप्त होऊ शकतात, जे अद्वितीय अच्युत ज्यांचे कधीच पतन होत नाही.
आणि अनादि आरंभ आहेत, ज्यांची अनंत रूपे आहेत, जे पुराण पुरुष असूनही आहेत. भगवंतांचं मी भजतो, इथे ब्रह्मदेव पण सांगत आहेत. म्हणजे थोडक्यात काय, की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण भगवंतांना समर्पित करू, तर समर्पित करू तेव्हा आपण काय करतोय, संन्यास योग धारण करतोय. आता हा संन्यास काय आहे, युक्त म्हणजे युक्तात्मा म्हणजे काय आहे, योग म्हणजे काय आहे, तर ह्या भगवंतांनी या शब्दांमध्ये आपल्याला काय म्हणजे काय अर्थ सांगत आहेत याच्यामध्ये, तर हे आपण बघूया. की जसं भगवंत काय म्हणत आहेत, की जसं एखादं कर्म असतं, म्हणजे एखादा जर अग्नी असेल, तर अग्नीमध्ये जर आपण काही वस्तू टाकली तर ते काय होतं, पूर्ण भस्मसात होतं अग्नीमध्ये जर आपण काही टाकलं. आणि त्या अग्नीमध्ये भस्मसात झाल्यानंतर त्याच्यातून जर आपल्याला परत काही निर्मिती करू शकतो का, नाही करू शकत. अगदी तसेच आपले कर्मफल सुद्धा जेव्हा आपण भगवंतांना समर्पित करतो तेव्हा काय होतं, की ते जळून नष्ट होतात. की जरी एखाद्या झाडाचं बी जर आपण अग्नीमध्ये टाकलं आणि ते जळून खाक झालं, की जसं कुई असेल एखादी आंब्याची आणि ती जळून जर गेली आतून, आणि ती जरी आपण लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून झाड येणार नाही किंवा त्याच्यामधून तो कोंब येणार नाही. अगदी तसंच की भगवंत सुद्धा जेव्हा आपण भगवंतांना समर्पित करतो आपल्या कृती, तेव्हा त्या आपल्या ज्या कर्मबंधन जे आहेत, जे काही ते भगवंत काय म्हणत आहेत, ते कर्मबंधन जे आहेत ते आपले जळून नष्ट होतात. आणि जेव्हा जळून एखादा अग्नीमध्ये खाक होतं तेव्हा त्याच्यातून परत निर्मिती होत नाही. तसे हे कर्मबंधन सुद्धा काय होतात, की जळून जातात आपले. आता कर्मबंधन म्हणजे काय, की आपल्याला नेहमी प्रश्न असतो, की आपण वारंवार श्लोकांमध्ये किंवा स्पष्टीकरणामध्ये आपण नेहमी ऐकलेलं आहे बऱ्याच माताजींच्या, की हे कर्म कितीतरी वेळा भगवंत वारंवार ह्या गोष्टी सांगतात, की शुभ म्हणजे कर्म कुठल्या प्रकारचे आहेत, कुठले कर्म आपल्याला बाधक ठरू शकतात. तसे पाहायला गेले तर दोन प्रकारचे कर्म असतात, एक म्हणजे शुभ कर्म आणि एक असतं अशुभ कर्म. तर दोन प्रकारचे कर्म. आता कुठल्याही कर्मामध्ये तुम्ही बघा, कुठलंही कर्म घेतलं तरी शुभ आणि अशुभ, तर हे दोन कर्म आपल्या जीवनामध्ये असतातच. मग याच्यातून चांगलं जर शुभ कर्म केलं तर ते काय असतं, की ते शुभ कर्म करून आपण स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. आणि अशुभ जर कार्य केलं किंवा वाईट गोष्टी केल्या तर आपण काय करतो, नरकाची प्राप्ती करतो. नरकाची प्राप्ती करतो म्हणजे काय आहे, की जेव्हा नरकाची प्राप्ती करतो, तेव्हा नरक प्राप्त केला काय आणि स्वर्ग प्राप्त केला काय, तरी आपण काय करणार आहोत, आपण परत इथंच येणार आहोत फिरून. मागच्या लेक्चरमध्ये मी त्याचा रेफरन्स दिला होता, 8व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे, की जिथे सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवांपासून सगळ्यांना परत इथे जन्म घ्यावा लागतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कोणाचीच मुक्तता नाहीये. मग जर ब्रह्मदेवांची ही परिस्थिती असेल तर आपल्यासारख्यांची काय करता. तर मग याच्यातून आपण काय समजू शकतो, की आपलं कुठलंही कर्म शुभ असू किंवा अशुभ असू, जरी आपण शुभ कर्म केलं, तरी आपली काहीतरी अपेक्षा असते, इंद्रिय तृप्तीची असेल, किंवा शुभ कर्म केलं तर स्वर्ग प्राप्ती होईल, चांगलं कर्म केल्यावर मला स्वर्गाचे द्वार उघडेल. आणि अशुभ कर्म केलं तरी अशुभ जेव्हा आपण काही गोष्टी करतो तेव्हा पण आपण आपली इंद्रिय तृप्तीच असते. म्हणजे दोन्ही गोष्टी आपण जरी केल्या तरी त्याच्यामध्ये काय येतं, इंद्रिय तृप्ती येते. आणि इंद्रिय तृप्ती म्हणजे काय, की स्वतःचा स्वार्थ. की जसे आपण म्हणतो की एखाद्याला वाटेल की नाही हो, आम्हाला ही कृती करून आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल, की स्वर्गाची प्राप्ती होईल म्हणजे आपण म्हणतो स्वर्गवासी. कुणी जर देहत्याग केला तर आपण त्यांच्या मागे लिहितो स्वर्गवासी. मग आता हे खरोखर स्वर्गवासी झाल्यानंतर आपण परत ह्या पृथ्वी तलावर परतू, कर्माची हे झाल्यानंतर, कर्माची जी काही चांगली फळं आहेत ती संपल्यानंतर. म्हणजे काय आहे, की एखादा कैदी आहे, आणि त्याला जर जेलमध्ये टाकलं तर त्याच्या हातामध्ये काय असतात, सगळ्यांना माहित आहे की हातकडी असती. मग आता एखाद्याला जर सोन्याची हातकडी टाकली आणि त्याला सांगितलं की तुझ्या हातात सोन्याची हातकडी आहे, किती छान, तू जेलमध्ये जा, तर हे होईल का हो असं? त्याला आनंद होईल का त्या व्यक्तीला? कुठलीही हातकडी त्याच्या हातामध्ये घातली, सोन्याची असो, चांदीची असो किंवा लोखंडाची असो, शेवटी ती काय आहे, त्याच्या हातामधली हातकडी आहे. म्हणजे काय आहे, ते त्याच्या बंधनाचं कारण आहे. तसं आपण सुद्धा चांगले कर्म करू किंवा वाईट कर्म करू, कुठलेही कर्म केले तरी काय आहे, की ते आपल्या कर्मबंधनासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून आपण बघितलं पाहिजे ह्याच्यामध्ये, की कुठलंही कर्म केलं तरी काय होतं, की आपल्याला कर्मबंधनात ते अडकवतात. म्हणून जेव्हा ह्या भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत, की अशा पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा शुभ अशुभ म्हणजे चांगल्या वाईट कर्मफळापासून आपल्याला मुक्तता प्राप्त होते. आणि जेव्हा अशी मुक्तता प्राप्त होते तेव्हा भगवंत इथे काय सांगत आहेत,
की या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने जेव्हा आपण याच्यातून मुक्त होतो तेव्हा काय होतो की संन्यास योग हा शब्द इथं वापरत आहेत बघा. संन्यास योग युक्त आत्मा. आता हा संन्यास म्हणजे काय की आपल्याला पटकन येतं की संन्यास म्हणजे काय की सगळ्या गोष्टी नाकारलेल्या संन्याशी वेश धारण केलेला ती व्यक्ती म्हणजे संन्याशी. तर ही संन्याशाची परिभाषा असं आपण समजतो. तर खरा भगवंत काय सांगत आहेत संन्यासाची ही परिभाषा. तर हा ना 5 पॉइंट म्हणजे 5वा अध्याय आणि 3रा श्लोक आहे. तर हे आपल्याला ना एक प्रकारे तसं पाहिलं गेलं ना तर याच्यातून आपल्याला रिव्हिजन होऊ शकते की भगवंत आपल्याला कुठे कुठे काय काय सांगत आहेत आणि ते श्लोक वेगवेगळ्या मार्गाने कशा पद्धतीने पुढे येत आहेत. तर या श्लोकामध्ये भगवंत संन्यासाची व्याख्या सांगत आहेत की आपल्याला या जगामध्ये असं वाटतं की संन्याशी म्हणजे हा संन्याशी म्हणजे सगळं त्याग केलेला संन्याशी म्हणजे त्याला घर नाही दार नाही वेगवेगळ्या ठिकाणी तो भ्रमंती करतो. परंतु भगवंतांनी संन्यास या शब्दाचा अर्थ असा नाही सांगितलेला. बाह्य गोष्टींवरून आपण संन्यास ठरवू शकत नाही. तर भगवंत या 5व्या अध्यायामधला 3रा श्लोक आहे की भगवंत म्हणत आहेत की हे बाहो अर्जुना जो द्वेष करीत नाही सॉरी मला फोन आला होता 1 मिनिट. हे महाबाहो जो द्वेष करीत नाही तसेच कर्मफळांची आपल्या कर्मफळांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधनं पार करून पूर्णपणे मुक्त होतो. म्हणजे भगवंत काय सांगत आहेत की जो द्वेष करत नाही आणि आपल्या कर्मफळांची आकांक्षा करत नाही कुठलंही कर्म केलं तरी त्याच्यातून त्याला फळाची अपेक्षा नाही. तर ते कर्म काय आहे ते कृष्ण भावना भावित कर्म आहेत आणि असा मनुष्य नेहमी हा संन्याशीच असतो. आणि त्याला काय आहे की त्याला नेहमी भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये हा समर्पित असतो. त्याला म्हणतात संन्यासी. आणि असा प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. आणि या श्लोकामध्येही भगवंत हेच सांगत आहेत की काय आहे की जो माझ्यावर दृढपणे संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. म्हणजे अर्जुनाद्वारे भगवंत काय करत आहेत आपल्याला आश्वासन देत आहेत. आता संन्यास याच्यामध्ये न्यासची जर आपण हे केली फोड केली तर त्याचा अर्थ काय होतोय शास्त्रानुसार ते आपण बघूया. की न्यास म्हणजे काय की जेव्हा आपल्याकडली कुठली आता समजा हा माझा मोबाईल आहे मी कोणाकडे तरी एखादी विश्वासू व्यक्ती आहे माझी आणि मी तिच्याकडे ठेवण्यासाठी दिला. म्हणजे काय की आपली प्रॉपर्टी जेव्हा आपण विश्वासाने कोणाकडे तरी देतो सांभाळण्यासाठी असेल किंवा कुठली ह्या भौतिक जगातलं एक संसारिक उदाहरण देते की आपण कुठे देतो आपली मौल्यवान जर गोष्ट असेल तर ती आपण कोणाकडे देतो की कुठे आता समजा काही ज्वेलरी असेल आपण कुठे प्रवासात असू आपल्याकडे असं वाटत असेल ती असुरक्षित आहे तर कोणीतरी ते सांभाळू शकतो तर आपण कोणाकडे देतो ज्याच्यावर आपला विश्वास आहे. तर अशा व्यक्तीकडे देतो. मग अशी प्रॉपर्टी जेव्हा आपण दुसऱ्यांकडे देतो त्याला म्हणतात न्यास. मग आता हा शास्त्रीय अर्थ काय की याचा अर्थ दुसरा असा अर्थ होतो की जे काही आपल्याकडे आहे ते भगवंतांना समर्पित करणे. भगवंतांना समर्पित करणे म्हणजे काय की असं काय आहे का की सगळं सोडून द्यायचंय आणि सगळं कुठल्या तरी मंदिरामध्ये जाऊन बसायचंय आपल्याला की नाही आता इथे सांगितलंय की सगळं सोडून द्यायचं. नाही भगवंत आपल्याला अजिबात असं सांगत नाही. तर संन्यास या शब्दाचा अर्थ की जे काही आहे न्यास म्हणजे काय संन्यास म्हणजे काय की जे काही आहे ते आपण भगवंतांना समर्पित करायचं. भले आपल्याकडे कुठलीही गोष्ट असू दे आपली चेतना कृष्ण भावनामय करायची. संन्यास योग आणि योग या शब्दाचा अर्थ काय आहे सगळ्यांनी योग या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने ऐकलेला आहे. योग म्हणजे योगायोग योग म्हणजे ध्यान धारणा करणे प्राणायाम प्राणायाम नाही आपण काय म्हणतो व्यायाम करणे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आपण योग म्हणतो. असा सहज एखादी गोष्ट चांगली घडून आली तरी त्याला आपण म्हणतो योगायोग. म्हणजे असे योग या शब्दाचे कितीतरी वेगवेगळे अर्थ होतात. त्याचा मूळ अर्थ जो संस्कृत अर्थ आहे तो युज म्हणजे जोडणे योगायोग म्हणून आपण नेहमी म्हणतो ना एखादी गोष्ट जुळून आली तर आपण त्याला काय म्हणतो की अहो तो योगायोग झाला. म्हणून भगवंत इथे योग हा शब्द उच्चारत आहेत. योग म्हणजे काय
की भगवंतांच्या संबंधामध्ये प्रत्येक गोष्ट जोडणे. त्याला म्हणतात योग, खऱ्या अर्थाचा योग. म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या ह्याच्यात जोडणे आणि जेव्हा आपण ते सगळं काही भगवंतांना समर्पित करतो, तेव्हा तो झाला संन्यास. आणि संन्यास आणि ही जी व्यक्ती करते तिला म्हणतात, काय म्हणतात, युक्तात्मा. तर तिलाही म्हणतात युक्तात्मा, म्हणजे जी भगवंतांना समर्पित आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, की आपलं जे काही सर्वस्व आहे ते भगवंतांच्या कृष्ण भावनेमध्ये, चेतनेमध्ये राहून आपल्याला ते जीवन जगायचंय. जसं प्रत्येक आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत, की आपलं खाणं असेल, जसं भगवंत पण त्या श्लोकामध्ये म्हणत आहेत, की तू जे काही खातोस, जे काही हवन करतोस, ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतोय, ज्या काही कृती करतो, ज्या काही वस्तू आहेत, त्या भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करणे. जेव्हा अशा पद्धतीने आपण ते भगवंतांशी जोडतो, हा झाला संन्यास. भगवंतांच्या म्हणजे त्या गोष्टी भगवंतांना हे करणे, भगवंतांच्या प्रती करणे समर्पित. आणि हे जेव्हा त्या जीवनाशी कनेक्ट करतो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते कनेक्ट करतो आणि भगवंतांच्या संबंधामध्ये याला सगळ्याला बघतो आपण, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने संन्यास योग आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे. आणि ही जी व्यक्ती असते ती कोण आहे? युक्तात्मा आहे. ती मुक्त झालेली आहे. मग आता भगवंतांना समर्पित करणे म्हणजे काय? की बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण आपण बघू शकतो, की खरोखर आपली भावना किंवा आपली जी प्रामाणिकता आहे, जसं आपण म्हणतो ना, की एखाद्यावर आपल्यावर जर काही संकट आलं, तर आपले मित्र सुद्धा आपल्याला कळून चुकतात, की खरे मित्र कोण आहेत. मग आपल्या जीवनामध्ये पण तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही जर संकट आले, अनुकूल, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तरी पण आपण त्या परिस्थितीमध्ये पण भगवंतांना किती समर्पित राहतोय. भगवंतांना किती समर्पित जीवन जगतोय किंवा भगवंतांना आपण एका क्षणासाठी विसरत नाही. तर खरं तर आपण म्हणतो ना, त्यावेळेस आपली खरी परीक्षा होते. जर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण म्हणतो, की अहो माझ्यावर एवढं संकट आलं आणि बघा किती आमच्याशी चांगले वागणारे लोकं सुद्धा आमची वाईट वेळ आल्यानंतर आम्हाला सोडून गेले. मग तसं आपण सुद्धा आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठेतरी भगवंतांना ब्लेम करतो. आणि जे काही दिलेलं आहे त्याप्रती आपण भगवंतांना कृतज्ञता व्यक्त करत नाही. मग आता याच्यामध्ये जी अनुकूल परिस्थिती असते आणि एक असते प्रतिकूल परिस्थिती. तर याच्यामध्ये भगवंत जे आहेत, तर त्यांची कृपा आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त होते? एक असती दया आणि एक असती कृपा. दया आणि कृपा याद्वारे भगवंत आपल्यावर नेहमी त्यांचा कृपा कटाक्ष टाकत असतात. आता तुम्हाला जर दया आणि कृपा हा शब्द ऐकला तर असं वाटेल ना, की समान आहे हा शब्द, इक्वल वाटतोय ना हा शब्द असा ऐकल्यानंतर. पण नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये काय फरक आहे? की जेव्हा अनुकूल परिस्थिती आपल्या जीवनामध्ये काही येते, तर अनुकूल परिस्थितीमध्ये आपण काय करतो? अनुकूल म्हणजे काय आहे? की सगळं छान चाललेलं आहे. आणि अशा वेळेस आपण भगवंतांची आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे? की आपल्याला जे काही मिळत आहे, भगवंत काय करत आहेत? त्या जीवात्म्याप्रती भगवंत काय त्यांचा स्नेह, त्यांचं प्रेम दर्शवित आहेत. आणि अशा पद्धतीने भगवंत आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करत आहेत. जेव्हा अनुकूल परिस्थिती असते, तेव्हा सगळ्यांना सोपं असतं भगवंतांना स्वीकारणं. की भगवंता सगळं काही चांगलं चाललेलं असेल, तेव्हा आपण म्हणतो की खरंच भगवंतांची कृपा माझ्यावर आहे. परंतु नाही, जेव्हा भगवंत आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये देत असतात, तेव्हा आपण त्याला कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे? आपण दयेच्या भावनेने पाहिलं पाहिजे आणि खरोखर ती भगवंताची दया असते. कारण दया का आहे, की भगवंत आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याद्वारे भगवंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजेत, हव्या आहेत पूरक आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी, त्या प्रोव्हाईड करत आहेत. त्याप्रती आपण नेहमी भगवंतांप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि भगवंतांचा आश्रय नेहमी घेतला पाहिजे. तर भगवंतांची दया ही अनुकूल परिस्थितीमध्ये जाणवते आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय आहे, की जेव्हा भगवंत प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय, की जी आपल्या आपल्या मनाला क्लेशदायक आहे ती, दुःखदायक आहे अशी परिस्थिती. जिथे भगवंत आपल्याला काय करतात, म्हणजे आपल्या वेळेस आपल्यावर काही संकट आलं, तरी आपण काय विचार करतो ना, की काय ते देवाने माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट आणून ठेवलंय, एवढं मोठं दुःख दिलंय, त्या देवाचं मी काय वाईट केलेलं होतं? असं आपण सहज म्हणतो. परंतु नाही, एका भक्ताच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती उभी राहते, तेव्हा तो विचार करत असतो, की ही भगवंतांची कृपा आहे माझ्या जीवनावर. का कृपा आहे? कारण भगवंत कधी शिक्षा करून, कधी काही करून आपल्या जीवनामधली जी पूर्वजन्मीची जी काही पापांची प्रतिक्रिया आहे, ते काय करत आहेत? ते नष्ट करत आहेत. अशा भावनेने भगवंत हे
भगवंतांकडे भगवंतांचे भक्त बघत असतात. म्हणजे ही काही माझ्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे, ती काय आहे? माझ्या कर्मांचं फळ आहे. आणि कदाचित त्या कर्मांची फळं भगवंतांना या जन्मात लवकरात लवकर माझ्याकडून फेडून घ्यायची आहेत. जेणेकरून माझे पुढचे जन्म जे आहेत, ते घेण्याचे वाचतील. म्हणून ह्या माझ्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख आलेलं आहे, संघर्ष आलेला आहे, ती भगवंतांची कृपा आहे. म्हणून दया आणि कृपा या 2 शब्दांमध्ये खूप मोठं अंतर आहे. की जसं भगवंतांची कृपा प्राप्त होते, की ह्याच्यामध्ये ना खूप छान आपण आत्ताच रामोत्सव सगळ्यांनी सेलिब्रेट केलेला आहे. सगळ्यांनी छान भगवंतांचं एवढं सुंदर मंदिर अयोध्यामध्ये होत आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदू हा आनंदित झालेला आहे. तर त्याच्या त्या रामायणामधली एक स्टोरी मला आठवते, की विभीषण जे आहेत, ते लंकेमध्ये राहत होते. कुठे राहत होते? ते लंकेमध्ये राहत होते. आणि त्यांचा भाऊ, त्या लंकेचा राजा, विचार करा, त्या लंकेमध्ये राहून त्यांनी भगवंतांप्रती, प्रभू रामचंद्रांप्रती त्यांची भक्ती जागृत केली. आणि जेव्हा एक अशी वेळ आली, की त्यांना वाटलं, की नाही मी इथे राहू शकत नाही. त्या क्षणाला त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला, विभीषणाने. म्हणून आपण याच्यातून काय शिकू शकतो, की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विभीषण जे होते, त्यांचं प्रेम भगवंतांवरचं किंचितही हललं नाही. म्हणून आपण बघू शकतो, की आपल्या आयुष्यामध्ये पण जेव्हा काही संकटं येतात, दुःख येतात आणि आपण कुठेतरी भगवद्गीतेशी असेल किंवा ह्या भक्तिमय जीवनाशी कनेक्टेड आहोत, तर भगवंत नक्कीच आपल्याला त्यांची काय करत आहेत? कृपा प्रदान करत आहेत. ही जेव्हा चेतना आपली बनते आणि बघा हा एक एक दृष्टिकोन याच्यातून आपण बघू शकतो, की जेव्हा असा दृष्टिकोन आपला डेव्हलप होतो, तेव्हा काय होतं, की त्या संकटाला तर झेलायचंच आहे आपल्याला. काही परिस्थिती अशी असते, की तुम्ही खचून जा, नका खचून जाऊ. शेवटी ते आहे त्याला सामोरं जावंच लागतं. मग त्याला खचून जाण्यापेक्षा एका सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्या संकटाला सामोरे जातो. म्हणून हे भगवंतांचे जे भक्त आहेत, की ते आपण बघू शकतो, की कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते भगवंतांवर नेहमी त्यांचं प्रेम दर्शवित असतात. की कधीही ते भगवंतांना कुठलंही संकट एक ना चैतन्य चरितामृतमध्ये खूप छान स्टोरी आहे. शॉर्ट मध्ये सांगते, की वासुदेव दत्त म्हणून एक भगवंताचे भक्त होते. आणि त्यांच्या ना शरीरामध्ये ना काही व्याधी आजार झाला होता. आणि त्याच्यातून ना काही ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये किडे झालेले होते, किडे पडलेले होते. तर ते काय करायचे? म्हणजे हा खरं तर खूप उच्च स्तर आहे. इथे हे उदाहरण देणं म्हणजे याच्यातून आपण काय शिकू शकतो हे आपण बघूया. की ते किडे ते अशा अक्षरशः त्यांच्या शरीरामध्ये परत टाकायचे उचलून. ते म्हणायचे, की मी इतके काही पाप कर्म केलेलं आहे, की त्या पापाचं फळ आहे मला हे. त्याला भगवंतांचा ह्याच्यामध्ये काहीच दोष नाही. मी जे काही कर्म केलेले आहेत, त्याची प्रतिक्रिया आहे. तर हे भगवंतांचे असे शुद्ध भक्त असतात. परंतु जेव्हा भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात, त्यांच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडतात किंवा दिसतात आपल्याला जे काही दिसतात, तर खरे तर ती त्यांच्या कर्माची रिएक्शन नसते. तर भगवंत त्यांच्या शुद्ध भक्तांच्या जीवनामधून आपल्याला दर्शवित असतात, की आपण आपली चेतना कशी ठेवली पाहिजे. तर ह्याच्यातून आपण बघू शकतो, की मग कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसं तुकाराम महाराजांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. किती प्रतिकूल परिस्थिती होती हो त्यांच्या जीवनामध्ये. खाण्यासाठी अन्न सुद्धा नसायचं. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना किती त्यांचं जीवन हे तसं भौतिकदृष्ट्या, सांसारिकदृष्ट्या बघितलं तर पूर्ण संकटांनी भरून गेलेलं आहे. परंतु ते संत तुकाराम महाराज एका क्षणासाठी तरी विठ्ठलाला विसरले का? तर हे भगवंतांचे असे शुद्ध भक्त असतात. म्हणून आयुष्यामध्ये ते कुठलेही संकट आलं, तरी ते भगवंतांना काय करतात? ते विस्मरण करत नाहीत. त्यांना कधीही भगवंतांना ते विसरू शकत नाहीत. आणि त्या प्रत्येक ठिकाणी ते काय बघतात? हा कृपेचा भगवंतांचा प्रसाद आहे माझ्या जीवनामध्ये मिळालेला. आणि जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती जीवन जगते, तिला काय म्हणतात? संन्यास योग, मुक्तात्मा असे म्हणतात. त्यांनी मुक्ती प्राप्त केलेली आहे. तर ब्रह्मदेव 10वा स्कंद आहे श्रीमद भागवतमचा. त्याच्यात एका ठिकाणी ब्रह्मदेव पण ही प्रार्थना करतायत, की ते म्हणतायत, की माझी जी काही परिस्थिती आहे, माझ्या जीवनामध्ये जे काही घडतंय, तर त्याची प्रतिक्रिया ही भगवंतांची काय आहे? अनुकंपा आहे, दयाभाव आहे माझ्या जीवनामध्ये मिळालेली. म्हणून मी दया भावनेने ब्रह्मदेव म्हणतात, की त्या गोष्टींकडे बघतो. म्हणून आपण ह्याच्यातून बघू शकतो, की भगवंत जे काही आपल्या जीवनामध्ये संकट असू, सुख असू, दुःख असू, त्याला आपण नेहमी भगवंतांची आपल्यावर कृपा कटाक्ष आहे, या भावनेने आपण त्याला बघितलं पाहिजे. म्हणून आपण बघतो ना, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, की ते एक सुंदर भजन आहे. सर्वस्वे तोमार चरणे संपिया, पडेची तोमार घोरे. म्हणजे माझं जे काही सर्वस्व आहे, ते तुमच्या चरणांप्रती समर्पित आहे.
तर संन्यास तेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं आपण सर्वस्व समर्पित जीवन जगतो भगवंतांप्रती, तेव्हा तो खऱ्या अर्थाने संन्यास योग ठरू शकतो. की जसं एखाद्याचं बोट जिथे कापलं गेलं, तर तिथे तो फक्त विचार करतो की अरे माझा हात कट व्हायचा असेल माझ्या कर्मांमुळे खरं तर. परंतु भगवंतांनी काय केले, ते बोटावर अनुभव हे केलेलं आहे. बोट माझं तिथे गेलेलं आहे. म्हणजे किती अशा पद्धतीने जेव्हा आपण भगवंतांप्रती कृतज्ञता व्यक्त जीवनामध्ये करायला शिकतो, तेव्हा भगवंताची आपल्याला अधिकाधिक कृपा प्राप्त होते. तर मी ना काही दिवसांपूर्वी ते जाऊ देवाची या गाव आहे, एक मासिक आहे. तर दर महिन्याला ते मिळतं. तर त्याच्यामध्ये एक खूप छान एका माताजींनी त्यांचा अनुभव शेअर केला होता. तर मला याच्याशी कनेक्टेड असल्यामुळं तुम्हाला सांगावासा वाटतोय. तर त्यांचा मुलगा आणि त्या मला वाटतं 13-14 वर्षांचा तो मुलगा असावा. आणि वृंदावनहून आले होते आणि त्याच्यानंतर ते एका ट्रिपसाठी गेले आणि ट्रिपसाठी गेल्यानंतर त्या रात्री त्यांचा ऍक्सिडेंट, गाडीचं चाक पाठीमागच्या बाजूचं टायरचं चाक फुटलं आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या मुलाला खूप मार लागला आणि त्या रात्री त्यांनी हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि एक रात्र गेल्यानंतर मुलाची डेथ झाली. तर त्या मुलाची डेथ झाल्यानंतर त्या माताजींनी तो लेख लिहिलेला होता. तर त्या सांगत होत्या की एक दिवसासाठी आम्ही ट्रिपला निघालोय गाडीमध्ये, दुसरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि तिसरा दिवस आमचा स्मशानभूमीमध्ये होता. तर ते ज्या माताजींनी त्याच्या भावना ज्या लिहिलेल्या आहेत, इतकं सुंदर आहे ते. म्हणजे आपल्याला वेळेअभावी मी सांगू शकत नाही. परंतु त्याचं सार सांगते, की त्यांनी त्यावेळेस त्या सांगतात, की मला ह्या दुःखातून बाहेर पडायला वेळ लागला आणि जेव्हा मी भगवद्गीतेचा आधार घेतला, भगवद्गीतेतल्या काही श्लोकांचं स्मरण केलं, की अरे माझ्या जीवनामध्ये आता हा श्लोक कुठे कुठे येऊ मला लागू होत आहे आणि कुठे मी याचा उपयोग करू शकते. त्या म्हणाल्या, की ते मी माझ्या जीवनामध्ये बघितले आणि त्या पद्धतीने जेव्हा एक श्लोक मला इतकी मदत करून गेला, की शरीर त्यागलं तरी आत्मा जात नाहीये आणि आपण सगळे भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत. म्हणजे आपण कुठे ना कुठे भगवंतांशी कनेक्ट होणारच आहोत पुढील जन्मामध्ये. मग तेव्हा ते म्हणतात, की जेव्हा त्याचा देहत्याग झाला, तो विधी जो होता अंत्यविधी, तो सगळा आम्ही भगवंतांची त्याला तिलक लावून, तुलसी दल अर्पण करून, गंगाजल टाकून, प्रार्थना अर्पण करून त्याचा तो सगळा अंत्यविधी केला. पण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला श्रीमद भगवद्गीतेची मदत झाली. आणि त्या म्हणतात, की आता अशी परिस्थिती आहे, की मला माझ्या जीवनामध्ये म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचे जे श्लोक आहेत, ते फक्त गाण्यासाठी नाहीयेत, तर ते आपल्याला जीवनामध्ये पदोपदी मदत करतात. तर त्याच भगवंतांची जी श्लोक आहेत, जे काही वाणी आहे, की भगवंत हे फक्त गायन करत नाहीयेत त्याचं, तर आपल्या जीवनामध्ये आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो. तर या श्लोकांनी, या श्रीमद भगवद्गीतेने मला या दुःखातून बाहेर काढलं आणि एक छान दृष्टिकोन मला प्राप्त झाला, की ज्याच्यामुळे मी आज या संकटातून, या दुःखातून बाहेर पडू शकले. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो, की भगवद्गीता ही फक्त संस्कृत श्लोका पठन करणं म्हणजे भगवद्गीता नाहीये. तर आपली चेतना भगवंतांना समर्पित करणे आणि त्यालाच भगवंत म्हणतात संन्यास. संन्यास म्हणजे काही अशी दुसरी कुठलीही गोष्ट नाही, की भगवे कपडे घातले, दाढी आपण लावली, तिलक लावला, कंठी घातली आणि पूर्ण जगामध्ये फिरतोय, तर याला संन्यासी म्हणू शकत नाही. तर मग ही संन्यास कोण बनू शकतो, संन्यासी कोण बनू शकतो? तर इथे उघड उघड आहे, की आपली चेतना समर्पित करायची. संन्यास कोणीही घेऊ शकतो. म्हणजे आपली जर चेतना तशी समस्त आश्रम मध्ये सुद्धा आपण संन्याशाची ती जी चेतना आहे भगवंत सांगतायत ती आपण प्राप्त करू शकतो. एखादा गृहस्थी पण शास्त्रांमध्ये आपण वेगवेगळे उदाहरणं बघतो. युधिष्ठिर महाराज असतील, अंबरीश महाराज असतील, स्वतः अर्जुन आहे, की यांची उदाहरणं आपण बघतो, की हे कोण होते? क्षत्रिय होते, राजे होते पूर्ण जगाचे. राजे म्हणजे काय? आज एखादा पॉलिटिकल व्यक्ती, एखादा लीडर जर तो पोस्ट पोझिशनवर असेल, तर त्याला किती रिस्पेक्ट असतो आणि हे तर पूर्ण जगाचे राजे होते. म्हणजे यांच्याकडे काही हप्पा, मान, सन्मान ह्या गोष्टींची काही कमतरता होती का? परंतु नाही. तरीही त्यांची चेतना काय आहे? ती भगवंतांप्रती समर्पित होती. शिवाजी महाराजांचं उदाहरण आत्ताच आपण बघू शकतो. की त्या दिवशीच्या रामोत्सवामध्ये सगळ्यांनी ऐकलं, की शिवाजी महाराजांचा कसा गुणगौरव केला गेला. की शिवाजी महाराज एकमेव असे क्षत्रिय राजे आताच्या ह्याच्यामध्ये होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, की ते राजे होते, परंतु ते काय होते? भगवंतांना, त्यांच्या गुरूंना समर्पित होते. आणि अशा पद्धतीने त्यांचं राज्य केलं. म्हणून आपल्याला संन्यासाची जी चेतना आहे किंवा ती संन्याशी बनण्यासाठी आपल्याला कुठलाही आश्रम बदलण्याची गरज नाही. एखादी स्त्री पण तिच्या गृहस्थ आश्रम मध्ये तिचा संसार करत करत
बाह्य दृष्टीने ती जरी ऍक्टिव्हिटीज करत असेल, तरी आंतरिक मनाने ती जर भगवंतांना समर्पित असेल, तर ती खऱ्या अर्थाने संन्याशी होईल. राजा प्रताप रुद्रांचं पण उदाहरण आपण बघतो चैतन्य चरितामृत मध्ये. ओरिसाचे ते राजा होते. म्हणजे पूर्ण ह्याचे ते त्या प्रतापरुद्र राजांना, म्हणजे ते एक राजा आहेत म्हणून भगवंत त्यांना त्यांचं दर्शन देत नव्हते चैतन्य महाप्रभू, परंतु त्यांचं धैर्य, त्यांची प्रामाणिकता याद्वारे त्यांनी चैतन्य महाप्रभूंना जिंकून घेतलं. म्हणून आपण बघू शकतो की आपण कुठल्याही आश्रम मध्ये असू दे, फक्त आपण आपल्याला समर्पित असं जीवन भगवंतांना करायचं आहे आणि आपले कर्तव्य करत करत अशी चेतना आपल्याला भगवंतांप्रती समर्पित करायची आहे. म्हणून आपण बघतो की अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती ही कुठलीही जीवनामध्ये येऊ दे, आपण भगवंतांना विस्मरण करायचं नाहीये. नीतीशास्त्रामध्ये खूप छान उदाहरण सांगितलेलं आहे की जशी एखादी आई आहे, की मुलांना जेव्हा प्रेम करते, जे लालन आणि ताडन असं तो संस्कृत शब्द आहे. जेव्हा लाड करते, जेव्हा प्रेम करते आणि जेव्हा तीच आई त्या मुलाला रागवते, कधी फटकेही देते, मग या दोन गोष्टी जेव्हा करते, तेव्हा असं काही आहे का त्या आईचं प्रेम कमी होतं? जेव्हा ती त्याला काही शिक्षा करते, तेव्हा काय असतं, त्या शिक्षा करण्यामागे पण सॉरी, त्या आईचं काहीतरी कारण असतं, की जसं परीक्षा आली, अभ्यास नसेल करत, तर 2-4 फटके आई देते की नाही, की अभ्यास कर म्हणून. आणि मग अभ्यास केल्यानंतर मार्क्स पडल्यानंतर तीच आई प्रेमाने पण जवळ घेते. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की जेव्हा एखादी आई प्रेम पण करते, लाड पण करते आणि शिक्षा पण करते, तेव्हा त्या आईची प्रेम काही भक्ती मुलाप्रती कमी असते का? नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आई ती आई असते. तसे भगवंत सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे काही संकट, सुख, दुःख देतात, त्यामध्ये भगवंतांची एकच भावना असते की हा जो जीव आहे, ही जी व्यक्ती आहे, ही माझ्याकडे आकर्षित व्हावी. तेव्हा भगवंत जे काही आपल्या जीवनामध्ये घडवून आणतात, ते एका आईप्रमाणे आहेत आपल्या जीवनामध्ये. म्हणून अर्जुनाचं सुद्धा आपण बघू शकतो उदाहरण, की हे किती मोठं उदाहरण आहे, की ज्या अर्जुनाला भगवंतांनी युद्ध करण्यास सांगितलं आणि ज्या अर्जुनाला सगळे सगळे नाते, ज्याच्यामुळे अर्जुन भ्रमित झाला होता आणि त्याच अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं, त्या युद्धामध्ये स्वतः अर्जुनाचे सगळे पुत्र मारले गेले. आणि ते पुत्र मारले गेले तर अर्जुनाचं किती मोठं दुःख होतं ते. परंतु अर्जुन कुठे असं म्हणाला नाही भगवंतांना, की अरे भगवंता, हे केशवा, तूच मला हे युद्ध करायला लावलं आणि आता माझ्या जीवना माझे 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 पुत्र, म्हणजे ठीक आहे बाबा, विरोधी जो पक्ष होता त्यांचा वध करायचा होता, त्यांच्याशी युद्ध करून त्यांची हत्या करायची होती, परंतु त्या युद्धामध्ये, परंतु त्याच्याबरोबर भगवंत अर्जुनाचे 5 पुत्रही मारले गेले. म्हणजे याचा अर्जुनाने कधी हे केला नाही, की भगवंतांनी तूच मला युद्ध करायला सांगितलं, हे भगवंताने आता माझ्या जीवनामध्ये हे संकट आणलं, मी सर्वस्व काही गमावलं आहे. तर हे आपण बघू शकतो की भगवंत हे कसे कृपाळू आहेत. म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंतांची कृपा आपण बघण्यास, तो एक दृष्टिकोन आपण बघण्यास शिकले पाहिजे. जसं काल पवित्र लीला माताजींनी खूप छान सांगितलं, हा दृष्टिकोन आपल्याला नेहमी वैष्णवांच्या संघामध्ये, असे प्रामाणिक वैष्णव की जे खरोखर तसं त्यांचं जीवन जगतायत त्या तत्वांवर, त्या वैष्णवांच्या संघामध्ये आपल्याला हा दृष्टिकोन, आपली ही श्रद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. मग आता ही जी विमुक्ती आहे, की भगवंत काय म्हणत आहेत, की विमुक्तो म्हणजे काय आहे, त्याला मुक्ती प्राप्त होईल. मग आता ही मुक्ती पण 2 प्रकारची आहे. एक मुक्ती म्हणजे की 2 प्रकारची मुक्ती आहे, की विदेह मुक्ती आणि दुसरी जीवित मुक्ती. आणि याच्यातली विदेह म्हणजे विशेष मुक्ती. त्याच्यातली एक विशेष मुक्ती. मुक्तीमधले पण किती प्रकार आहेत बघा. विशेष म्हणजे भक्तांना जी मुक्ती प्राप्त होते, की जिथे साक्षात भगवंतांचं सानिध्य प्राप्त होतं, भगवंतांचं रूप प्राप्त होतं, सारूप्य, साष्टी, असे वेगवेगळे मुक्तीचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये साक्षात भगवंतांच्या धामात राहण्याची जी कृपा प्राप्त होते, त्याला म्हणतात ती विशेष मुक्ती. आता काही आपण वाचतो नेहमी, की वेगवेगळे जे असुर होते, त्या असुरांना पण भगवंतांनी मारलं आणि अरे झाली, ज्ञान योग्यांना मुक्ती प्राप्त झाली. तर ती जी मुक्ती असते, ती ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन होण्याची मुक्ती असते. ती तर असुरांनाही मिळते. मग भगवंतांना काही तीच मुक्ती प्राप्त होणार आहे का? नाही. तर भगवंतांना ही काय आहे, विशेष मुक्ती प्राप्त होते. म्हणून विदेह मुक्ती ही विशेष मुक्ती, आणि विदेह मुक्ती म्हणजे काय, की जी काही काहींना या जन्मानंतर प्राप्त होते, देहांतर म्हणजे शरीर त्यागल्यानंतर त्यांना ती मुक्ती प्राप्त होते. आणि दुसरी अजून एक मुक्ती, की जीवित मुक्ती. जीवित मुक्ती म्हणजे काय, की ह्याच जन्मामध्ये ते मुक्ती प्राप्त करतात, याच जन्मामध्ये त्यांनी ऑलरेडी मुक्ती प्राप्त केलेली असते. याच्यामध्ये आपण बघू शकतो की तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. त्यांनी काय केलं हो? सदैव वैकुंठ गमन केलं की नाही. म्हणजे ते या भौतिक जगामध्ये होते, संसारामध्ये होते, परंतु काय आहे,
की त्यांनी याच जीवनामध्ये ती मुक्ती प्राप्त केलेली आहे. भगवंतांचे असे कित्येक भक्त आहेत की ज्याच्या आपल्याला आता वेळेअभावी आपण त्याच्यावर चर्चा करू शकत नाही, की त्यांनी त्याच जीवनामध्ये ती मुक्ती प्राप्त केलेली आहे. म्हणून आपण बघू शकतो की मुक्ती ही पण वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर आपल्याला जे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, जरी ते संसारामध्ये दिसत असले, त्यांचे कर्तव्य जे काही करताना दिसत असले बाह्य रूपाने, पण आंतरिक रूपाने जर ते संन्यास योग धारण केला असेल, तर त्यांनी याच जन्मामध्ये मुक्ती प्राप्त केलेली आहे. आता मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये कुठला भेद आहे? तर जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा काय होतं की एका सर्वसाधारण जो भगवंतांना समर्पित नसेल, त्याचा मृत्यू होतो म्हणजे काय होतो? शरीराचा त्याग, शरीर त्याग करतो तो, शरीराचा त्याग करतो तो आत्मा, शरीर नष्ट होते, परंतु त्याच्या आकांक्षा नष्ट होत नाहीत, आकांक्षा मात्र राहतात त्याच्या. आणि जेव्हा मोक्ष म्हणजे काय, की एखादा व्यक्ती या जीव श्वास घेतोय तो, त्याचं जीवन चालू आहे, परंतु काय झालेलं आहे की त्याच्या आकांक्षा संपलेल्या आहेत, कुठल्याही इच्छा राहिलेल्या नाहीत. जीवन तो जगतोय, परंतु भगवंतांप्रती समर्पित जीवन जगतोय. म्हणजे त्यांनी ती जीवनमुक्ती प्राप्त केलेली आहे. आणि आपण काय करतो, की आपण जीवन, आपलं शरीर नष्ट होतं, परंतु आपल्या आकांक्षा नष्ट होत नाहीत. आणि त्याच आकांक्षा आपल्याला काय करतात, वारंवार वारंवार या जन्मामध्ये परत 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 फिरायला लावतात. परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला घेऊन येतात. म्हणून ह्या श्लोकाचं जे सार आहे, भगवंतांनी सांगितले की 25वा 26वा श्लोक, की कुठेतरी कृती भगवंत वस्तू अर्पण करायला सांगत आहेत, नंतर क्रिया अर्पण करायला सांगत आहेत. आणि या जेव्हा दोन्ही क्रिया गोष्टी आपण करू, तेव्हा भगवंत 27व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत की आपल्याला काय प्राप्त होईल, भगवंतांची प्राप्ती होईल. म्हणून आपण हा श्लोक तसा पहिला केला तर म्हणजे आपल्या जीवनामध्ये तो अंगी करण्यासाठी तसा कठीण आहे, परंतु वैष्णवांच्या संघात ते सोपे होऊ शकते. की कदंब कानन, परमपूज्य कदंब कानन म्हणून इस्कॉनचे खूप मोठे गुरु आहेत, की ज्यांनी तो एक खूप सुंदर त्यांचा अनुभव एकदा सांगितला होता. की ते सांगत होते की मी एका ह्याच्यामध्ये कामाला होतो, गोविंदाज मध्ये कामाला म्हणजे सेवा करत होतो, गोविंदाज मध्ये रेस्टॉरंट मध्ये इस्कॉनच्या. आणि ते करता करता मी इतका शुद्ध झालो की नंतर मला खऱ्या अर्थाने चैतन्य चरितामृत काय आहे हे समजायला लागले, आणि त्याचा खऱ्या अर्थाने मी आनंद घेऊ शकलो. म्हणजे काय, थोडक्यात काय, की आपण जरी आपल्या समोर हे शास्त्र घेऊन बसलो, भगवद्गीता वाचतोय, भागवतम वाचतोय, परंतु ते आपण समजू शकत नाही. का समजू शकत नाही? कारण त्याची आपली चेतना जी काय आहे ती दूषित झालेली आहे. म्हणून आपली ही चेतना कशी दूषित, म्हणजे दूषित झालेली चेतना आपण कशा पद्धतीने ती भगवंतांना हे करू शकतो, शुद्ध करू शकतो? जेव्हा आपली कर्म भगवंतांना समर्पित करतो, तेव्हा काय होतं की आपलं हृदय शुद्ध होतं. म्हणून आपल्याला आपले हे जे काही कर्म आहेत, भगवंतांना अर्पण केल्याशिवाय आपलं हृदय शुद्ध होणार नाहीये. आणि जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे शास्त्रांचा गहन अर्थ तो आपल्या हृदयामध्ये उमगणार नाही. म्हणून आपण जप करतो, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करतो, गोमातेची सेवा करतो, ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो, त्या आपल्याला काय करतात, की आपलं हृदय शुद्ध करतात. आणि भगवंतांच्या कृपेनेच आपण ही शास्त्र समजू शकतो. एकदा श्रील प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, म्हणजे ते सांगत होते की त्यांच्या नाही, श्रील प्रभुपादांचे नाही, की एक भक्त सांगत होते त्यांचा अनुभव, की ते म्हणाले की मला ना असं जाणवत होतं की मी 16 माळा ज्या आहेत ना, तो मी पूर्ण रजोगुणामध्ये करतोय. नंतर त्यांच्यामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी होत्या, रजोगुण होता, हे करायचं, ते करायचं, ती ऍक्टिव्हिटी, ती पूर्ण भगवंतांना समर्पित केलं. म्हणजे भगवंतांसाठी मी काय करू शकतो? आणि त्याच्यानंतर ते सांगतात की माझा जो 16 माळा जो जप आहे, तो खऱ्या अर्थाने म्हणजे मला जाणवला की त्या जपामध्ये मी किती चांगली प्रगती करत आहे. म्हणजे काय, की हे जे काही कर्म आपण करतो ना, त्यांनी आपलं हृदय शुद्ध होतं. ज्या काही ऍक्टिव्हिटीज, ज्या कृती आपण भगवंतांना अर्पण करतो, तर त्यांनी हृदय शुद्ध होतं. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला शास्त्र आणि हरिनाम याच्यामध्ये आपल्याला टेस्ट येऊ शकते, तो शास्त्र आपल्याला समजू शकतात. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की आपल्या ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या भगवंतांना समर्पित केल्या पाहिजेत. नाहीतर आपण काय करू, की ते जर आपण भगवंतांना समर्पित केल्या नाही, आपली चेतना जर तशी नसेल, तर ते काय होणार आहे, कर्मी होणार आहे. कर्मी म्हणजे बाहेरचे लोक जसं करतात ते काम होऊन जाईल. जशी एखादी सेवा आहे की भगवंतांसाठी एखादी हार बनवतायत, कुणी माताजी कुकिंग करतायत, त्यांची चेतना काय आहे की मी भगवंतांसाठी करते. पण ती चेतना जर नष्ट झाली तर ते एक काम बनून जाईल, ओझं बनून जाईल आपल्या मनाला. म्हणून आपण ही जे काही आहे सेवांचा उद्देश काय आहे, तर आपण भगवंतांना काय केलं पाहिजे, समर्पित जीवन जगलं पाहिजे. आणि त्या सेवा आपल्याला तो मूड आणि ते शुद्धता आपल्याला आपल्या जीवनामध्ये देतात. म्हणून ह्या सेवांद्वारे, वैष्णवांच्या संघाद्वारे आपण हे जीवनामध्ये
प्राप्त करू शकतो. तर याच्या आणि अजून एक एका विदेशी भक्तांनी सांगितलेली त्यांची स्टोरी आहे, की ते सांगत होते की जसं मी 16 माळा जप करत होतो, तर ते कसं बळजबरीने केल्यासारखा करत होतो. मला त्याच्यामध्ये कुठलीच टेस्ट नव्हती. पण जसे मी माझ्या सेवांमध्ये माझं मन हे केलं, सेवांमध्ये प्रयत्न केला मी त्या चेतनेने, की हे भगवंतांसाठी करायचंय. त्याच्यानंतर ते सांगतात त्यांचा अनुभव ते सांगतात, की मी 32 पेक्षा माळा जास्त कमी करू शकत नाही. हं. कमी करू शकत नाही म्हणजे मी करत नाही असं नव्हतं, की ओढून ताणून करतायत. पण मी इमॅजिनच करू शकत नाही, की मी इतक्या माळा म्हणजे इतकं ते हरिनाम घेण्यामध्ये त्यांचा उत्साह वाढला. म्हणून आपण बघू शकतो की हरिनाम ह्याची जी रुची आहे ती आपल्याला कशामुळे प्राप्त होऊ शकते, तर सेवांद्वारे प्राप्त होऊ शकते. आणि ह्या सेवा म्हणजेच काय, की आपले जे काही कर्म आहेत ते भगवंतांना अर्पण करणे. आणि त्याच्यासाठी एक शब्द आहे, युक्त वैराग्य. युक्त वैराग्य म्हणजे काय, की जी काही वस्तू आहे आपल्याकडे जे काही आहे, तर त्या वस्तूप्रती आसक्ती नाही, तर ती वस्तू भगवंतांच्या सेवेत लावण्यासाठी आपल्याला आसक्ती राहणे आणि त्याच्यासाठी त्या गोष्टींची काळजी घेणे, त्याला म्हणतात युक्त वैराग्य. जसं आता शरीर आहे, की आपण शरीराची जर एखादा वैष्णव काळजी घेत असेल, की असं नाही की त्याला खूप आयुष्य जगायचंय आणि एकदम एन्जॉय करायचंय, लाईफ एन्जॉय करायचंय, असं नाही. तर ह्या शरीराद्वारे भगवंतांची सेवा करण्याची संधी प्राप्त होत आहे, म्हणून मला ही शरीराची काळजी घ्यायची. आपण शरीराची काळजी तर घेणारच आहे, परंतु भगवंतांना समर्पित. मग याला म्हणतात युक्त वैराग्य. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट भगवंतांना समर्पित करणे, की जसं आता मोबाईल आहे, सगळेजणी झूम वापरतायत, म्हणून तर आज आपण लेक्चर अटेंड करू शकतोय. मग आता ह्या झूम मध्ये आपण हे मोबाईल आहे, लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी बघितलं कुणी कसा वापर केला त्याचा. पण याच झूमचा वापर जर आपण भगवंतांचं हरिनाम असेल, गुणगान असेल, जे काही असेल, भक्तिमय जीवनाशी कनेक्ट केलं, तर ते काय झालं, युक्त वैराग्य. म्हणून आपण जीवनामध्ये बघू शकतो की अशा पद्धतीने हे वैराग्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायचंय, ना की शुष्क वैराग्य म्हणजे कोरडेपणा आहे त्या गोष्टींमध्ये. श्रील प्रभुपाद सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, की तुम्ही साधू असून तुम्ही घड्याळ घालताय, विमानाने प्रवास करताय, म्हणजे साधू म्हणजे काय, संन्यासी म्हणजे काय, की आपल्या नजरेसमोर काय आहे, की हिमालयात राहणे, जाऊन कुठेतरी ह्या जगापासून दूर राहणे आणि भगवंतांच्या ध्यानात मग्न होणे. तेव्हा प्रभुपाद खूप सुंदर उत्तर देतात. प्रभुपाद सांगतात की हे जग जे आहे ते विमानात बसलेलं आहे आणि ते सुपर फास्ट स्पीडने नरकाच्या दिशेने चाललेलं आहे. आणि मी जर बैलगाडीमध्ये बसून यांच्या मागे धावलो, तर यांना मी कसा काय नरकापासून वाचवू शकतो. तर म्हणून म्हणजे जसा एखादा चोर जर काही चोरी करून गाडीवर पळतोय, तो जर 120च्या स्पीडने चालला, तर पोलिसाला 125चा स्पीड घ्यावा लागेल ना. तसंच इथे आहे, की जर प्रभुपाद सांगतात, की हे जर त्या स्पीडने चाललेत आणि मला हे त्यांना द्यायचंय, तर मी इतका स्पीड कमी ठेवून कसे चालेल. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की याला म्हणतात युक्त वैराग्य. युक्त वैराग्य म्हणजे जे काही आहे ते भगवंतांच्या सेवेत समर्पित करणे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो, की तो संन्यास आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलेला आहे. आणि जेव्हा हा संन्यास घेऊ, म्हणजे संन्यास म्हणजे जे काही आपण भगवंतांशी जोडू, तेव्हा त्याला म्हणतात योग. आणि योग जेव्हा आपण अशा पद्धतीने भगवंतांशी कनेक्ट करतो आणि जेव्हा भगवंतांची ही त्या चेतनेद्वारे समर्पित चेतनेद्वारे आपण जीवन जगतो, प्रत्येक गोष्ट ती कृती करतो, तेव्हा काय होतो, युक्तात्मा. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपण विमुक्त म्हणजे मुक्त होतो. आणि भगवंत काय सांगत आहेत, अशा पद्धतीने जीवन जगल्यावर तू मला प्राप्त होशील. तर आपण कशा पद्धतीने भगवंतांना प्राप्त होऊ शकतो, तर अशा पद्धतीने हे 3 श्लोकांची जी शृंखला होती, तर त्याचं जे फळ आहे ते भगवंत सांगत आहेत, की आपल्याला अशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतं. तर हा प्रयत्न केला मी सांगण्याचा. मला माहित नाही तुम्हाला किती समजलं किती नाही. तर प्लीज कोणाला काही प्रश्न असतील याच्यावर किंवा कोणाचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू. हरे छान पद्धतीने लेक्चर दिलं. युक्त वैराग्य, समर्पण त्याबद्दल खूप छान माहिती दिली. मी सगळ्यांना अनम्यूट केलंय. आहेत का प्रश्न? हरे कृष्णा माताजी.
हा येस माताजी बोला. हा. अ, तुम्ही मुक्ती मोक्ष याच्यावर एक्सप्लेन केले ना, मग त्याच्याबद्दल म्हणजे डिटेल्स कशात मिळेल मला आणखी प्रकार वगैरे? गीतेमध्ये आहेत पण एवढे नाही. ते कसं आहे ना, असं स्पेसिफिकली कुठल्या पुस्तकामध्ये सांगू शकत नाहीये मी. हा. ह्याच्यामध्ये की हे असं इथेच मिळेल किंवा तिथेच मिळेल. तर हे कसं आहे ना, जसं जसं आपण वाचन करत जातो, शास्त्रांमधूनच आपल्याला ह्या गोष्टी उदाहरणाद्वारे समजू शकतात. जसं श्रीमद भागवतम मध्ये असेल किंवा असं म्हणजे स्पेसिफिक म्हणजे मला तरी माहित नाही की असं काही पुस्तक आहे म्हणून. तर वेगवेगळे शास्त्र वाचन, अध्ययन करून करूनच आपण त्या गोष्टी समजू शकतो. पण मुक्तीमधले वेगवेगळे प्रकार मी बघेल. तुम्ही मला मला माझा नंबर जर सेव्ह करून ठेवला आणि मला जर कुठे मिळालं म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली मुक्तीचे प्रकार पाहिजेत ना? हा हा, मुक्ती मोक्ष म्हणजे फक्त मुक्ती म्हणून ऐकलेलं, पण त्याचे प्रकार वगैरे असं म्हणजे आता तुमच्याकडून हो. ऐकलं. तर मी नक्कीच तुम्हाला मग तुमच्या व्हॉट्सअपला मी बघेल जरा थोडं सर्च करून किंवा आमच्या वरिष्ठांना विचारून त्याच्यामध्ये जे काही प्रकार असतील तर ते मी नक्की तुम्हाला सांगेन. हा. पहिल्यांदाच ऐकलं ना, म्हटलं त्याचे हं. म्हणजे डिटेल्स कुठे आहे. म्हणून तर आपल्याला भगवद्गीता आपण अध्ययन केली पाहिजे की खूप काही गोष्टी तेव्हा आपण खोल जायला शिकतो. जितकं आपण हे ज्ञान आपल्याला ग्रहण करू तितकी आपली खोली वाढते ह्या सगळ्या गोष्टींची. होय होय मला मी होय. नक्की प्रयत्न करेल पाठवण्याचा. मला फक्त व्हॉट्सअप मला एकदा मेसेज टाकून ठेवा तुम्ही. हा. खूप छान होता आज. हरे कृष्णा माताजी. थँक्यू. काही प्रश्न असतील तर नाहीतर मग आपण थांबू शकतो. हरे कृष्णा दंड. मग त्याचा आवाज गेला तुमचा. येतोय का माझा? हा आता आला. हा. खूपच छान प्रवचन झालं. सर्व खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि असंच रोज मी अशी प्रयत्न करत असते की मला जॉईन करेन. कधी कधी मला जमत नाही, कधीतरी वेगळ्या काहीतरी कामामुळे. पण खूपच छान क्लास आहे आणि रोज ऐकायची इच्छा असते. आणि माताजी तुमचा उत्साह आमच्याकडे पण येऊ द्या. आम्ही पण एवढं रेग्युलरली आम्हाला पण कधी कधी काही काही अडचणी येतात. पण तुम्ही ज्या उत्साहाने तिकडे मुंबईला राहून आम्हाला जॉईन करताय खरंच तुम्ही जेव्हा नेहमी बोलता तेव्हा आमचा पण उत्साह नक्कीच वाढतो. थँक्यू. माताजी मला काही ऐकू आलं नाही. इथे जरा रेंज नाही का? आवाज क्लिअर नाही येते. तुम्हाला रेंज नसेल माताजी, रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा. रेंज नसेल रेंज. हा ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? चालेल. प्रश्न असेल तर नाही तर मग आपण थांबूया. आणि उद्याचा पण सुंदर श्लोक आहे. तर उद्याही सगळेजणी जॉईन करा. उद्या श्री तुलसी माताजींचा आहे सुंदर. उद्याचा श्लोक म्हणजे भगवंत सांगत आहेत की मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाचा पक्षपातही करीत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. तर उद्याही सगळ्या जणींनी नक्की जॉईन करा. उद्या श्री तुलसी माताजींचा सुंदर क्लास तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच माताजी. सुरेखा माताजींनी हात वरती केलाय का? हा हरे कृष्ण. हा येस माताजी बोला. हा दंडवत प्रणाम माताजी. हा दंडवत. माताजी वेळामुषा दिवशीचं लेक्चर मला ऐकण्यात आलं. मी रेकॉर्डिंग असलं तर तेवढं भेटेल का? रेकॉर्डिंग येतात ना माताजी. तर आम्ही ग्रुपवर शेअर करू त्यावेळेस. तुमचा नंबर पण नाही माझ्याकडे. मी लातूरून बोलते. हो का? माझा नंबर लिहून घेताय. मी ग्रुपवर आहे माताजी. तुम्ही ग्रुपवर आहात का? ग्रुपवर आहे पण नंबर नाही माझ्याकडे कोणाचा. बरं नंबर लिहून घ्या माझा. तुम्हाला काही प्रश्न असेल करू शकता. हो एक मिनिट येते. सांगता का माताजी? 95 032 95 61 537 61 537. 537. चालेल. 95 032 61